नेक्स्ट फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रॉस म्हणजे जॉइंटेड, पोडा अपेंडेजेस, जॉइंटेड लेग्स किंवा अपेंडेजेस असणारा ग्रुप. लार्जेस्ट फायलम दॅट इन्क्लूड्स ओव्हर 2/3 ऑफ ऑल नेम्ड स्पीसीज. जेवढ्या स्पीसीज आज अर्थवरती अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये 2/3 स्पीसीज आर्थ्रोपोडा या ग्रुपमधल्या फक्त आहेत. सर्वात मोठा ॲनिमलचा ग्रुप कोणता तर आर्थ्रोपोडा. जॉइंटेड अपेंडेजेस म्हणून नाव दिलंय आर्थ्रोपोडा. फोटोग्राफ पाहिले की कॅरेक्टर लक्षात येऊ शकतात, एवढे सुंदर फोटोग्राफ आपल्याकडे आहेत. पुढं आपल्याला माहिती आहे सर्वांमध्ये पुढं सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहेच. बायलॅटरल सिमेट्रिक आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 जर्म लेअर इथं दिसतात, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. सिलोमेट आहेत, पुढं सगळे सिलोमेट येणार ना. त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये माउथ, एलिमेंटरी कॅनॉल, दुसऱ्या टोकाला ॲनस, 2 ओपनिंग्ज आहेत. हे माउथ जे आहे काहींमध्ये कटिंग साठी, चिविंग साठी, बायटिंग साठी वापरलं जातं. यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन डेव्हलप झाले, अँटिनी सारखे सेन्स ऑर्गन आहेत. डोळे यांच्यामध्ये अस्तित्वात आले, बॅलन्सिंग ऑर्गन यांच्यामध्ये अस्तित्वात आले. आतापर्यंत कुठल्याच ग्रुपमध्ये डोळे होते का? सेन्स ऑर्गन जास्त होते का? नव्हते. पण यांच्याकडे स्पेशल सेन्स ऑर्गन्स अस्तित्वात आले. यांच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काही स्ट्रक्चर इन्व्हॉल्व होतात. काहींमध्ये गिल्स आहेत, बुक गिल्स आहेत. कॉकरोच सारखा असेल तर त्याच्यामध्ये ट्रॅकियल सिस्टीम आहे. स्कॉर्पियन सारखा असेल तर त्याच्यामध्ये बुक लंग्स, हे रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी इन्व्हॉल्व होणारे स्ट्रक्चर्स अस्तित्वात आलेत. जर इथं आपण पाहिलं तर बुक गिल्स दिसतात या क्रुस्टॅशियन मध्ये. स्पायडर, स्कॉर्पियन यांच्यामध्ये बुक लंग्स दिसतात आपल्याला. इथं बुक लंग्स दिसतात, बुक लंग्स दिसतात यामध्ये. आणि कॉकरोच मध्ये किंवा तशा नाकतोडा वगैरे त्याच्यामध्ये ट्रॅकियल सिस्टीम पण दिसते. इथं सर्क्युलेटरी सिस्टीम आहे परंतु ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड इज पंप्ड बाय हार्ट इनटू बॉडी कॅव्हिटीज. डायरेक्ट बॉडीच्या कॅव्हिटी मध्ये ब्लड सोडलं जातं. ॲओर्टा सोडून बाकीच्या ब्लड व्हेसल नसतात आणि त्या सायनसेस मधून पुन्हा कॅव्हिटीज मधून ब्लड पुन्हा हार्ट कडे आणलं जातं. यांच्या हार्ट मध्ये आरबीसी तर नसतात. आपण नॉन कॉर्डेटची कॅरेक्टर सांगितलेलीच आहे. यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणते आहेत? ग्रीन ग्लँड्स आहेत क्रुस्टॅशियामध्ये. कोक्झल ग्लँड्स आहेत हायर क्रुस्टॅशियामध्ये. आणि माल्फिजियन ट्युब्युल्स आहेत कॉकरोच मध्ये. असे एक्सक्रिटरी ऑर्गन्स यांच्यामध्ये आहेत.
मोस्टली डायोसियस आहेत, म्हणजे मेल इंडिव्हिज्युअल वेगळा, फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा. मेल आणि फिमेल सेपरेट आहेत. आणि इंटरनल फर्टिलायझेशन आहे. मोस्टली ओव्हीपॅरस, अंडी घालणारे आहेत. आणि अंडी घातल्यानंतर त्या अंड्याचं रूपांतर पहा लार्वी मध्ये होतंय. लार्वी, लार्वा टू प्युपा, फायनली तो इन्सेक्ट बनतो. म्हणजे याच्या डेव्हलपमेंटमध्ये एग टू लार्वा, लार्वा टू प्युपा आणि त्याच्यानंतर फायनली ॲडल्ट इन्सेक्ट बनतो. अशा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट मेजॉरिटीमध्ये आहेत, काहीमध्ये डायरेक्ट सुद्धा आहेत. त्याचबरोबर मेल आणि फिमेल आता यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये शेडिंग ऑफ स्किनच्या वेळी, म्हणजे सुरुवातीला लार्वाची स्किन शेड होणार आणि शेडिंग ऑफ स्किन होणार. त्याच्यासाठी जे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत त्याला आपण एक्टो हॉर्मोन्स म्हणतो. आणि जिथं फिमेल इन्सेक्ट असेल, फिमेल इन्सेक्ट फिरो हॉर्मोन सिक्रीट करणार आणि जवळपास थांबणार. त्या फिरो हॉर्मोनकडे मेल अट्रॅक्ट केले जातात. मेल आपले त्या अँटिनाच्या मदतीनं त्या हॉर्मोनमध्ये आपले अँटिना बुडवणार. त्याला केमिकल सिग्नल मिळणार. आपल्याला रिप्रोडक्शन करायचंय, ब्रीडिंग करायचंय, मेटिंग करायचंय. पार्टनरनी आपल्याला निमंत्रण फिरो हॉर्मोननं दिलंय आणि मग पार्टनर तिथं जवळच असणार आणि अवेलेबल होणार आणि मेटिंगची प्रोसेस होणार. अशा प्रकारे फिरो हॉर्मोन सुद्धा यांच्यामध्ये तयार केले जातात. फिरो हॉर्मोन्स तयार केले जातात यांच्यामध्ये. आता युनिक कॅरेक्टर्स काय यांच्यामध्ये? जॉइंटेड अपेंडेजेस पहा. 3 pairs of legs, 2 pairs of wings. सर्वांमध्ये नाही पण कॉकरोच मध्ये आपण पाहतो. Body has 3 regions like head, thorax, abdomen. So body undergo differentiation into head, thorax and abdomen. Body is covered by chitinous exoskeleton, N-acetylglucosamine. कायटिननं एक्झोस्केलेटन त्यांचं बनलेलं असतं. एक्सक्रीशन बाय माल्फिजियन ट्युबल्स आपण डिस्कस केलंय. सेन्सरी ऑर्गन्स आर अँटेनी, कंपाऊंड किंवा सिंपल आईज आणि स्टॅटोसिस्ट म्हणजे बॅलन्स ऑर्गन्स यामध्ये असतात. तर हे सर्व स्ट्रक्चर पहा. जॉइंटेड अपेंडेजेस दिसतात. बॉडीचं सेपरेशन हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन मध्ये होतं. माल्फिजियन ट्युब्युल एक्सक्रीशन साठी आहेत. 3 pairs ऑफ जॉइंटेड लेग्स यामध्ये आहेत. विंगच्या 2 pairs असतात. आता हे प्रत्येक म्हणजे थोडंसं वेगळं असणार आहे. म्हणजे असले तर 3 pairs नाही तर मग शेकडो पण असतात. गोम आपण पाहिली, शेकडो पाय त्यामध्ये पाहायला मिळतात. कंपाऊंड आय दिसतो किंवा सिंपल आय आहे. अँटिनी आहेत. बॅलन्सिंग ऑर्गन हे सेन्स ऑर्गन यांच्यामध्ये अस्तित्वात आले. एक्झाम्पल्स बघूया आता. हनी बी आपल्याला फायदेशीर असणारे इन्सेक्ट. हनी बी, मधमाशा, बॉम्बॅक्स मोरी, सिल्कवर्म, लॅसिफर लॅका, लाख. आपण लाख वापरतो सील करण्यासाठी. लाख वापरतो ना, डॉक्युमेंट सील करण्यासाठी वगैरे लाख वापरतो. वेक्टर्स, एनाफिलिस मॉस्किटो, क्युलेक्स मॉस्किटो, ॲडीज मॉस्किटो, हाऊस फ्लाईज
हे अनेक प्रकारचे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम ट्रान्सफर करतात. जसं हाऊस फ्लाय आपल्या घरात ज्या माशा आहेत त्या टायफॉइडचा पॅथोजन कॅरी करतात आणि मग डेंग्यू मलेरिया कॅरी करणारे इथं तर आहेत माहित आपल्याला. ग्रेगारियस पेस्ट म्हणून ऍग्रिकल्चर मध्ये पेस्ट म्हणून लॉकुस्टा हा पेस्ट आहे. लिव्हिंग फॉसिल लिमोलस हा लिव्हिंग फॉसिल आहे. त्यानंतर सेकंड लार्जेस्ट ग्रुप ऑफ ॲनिमल किंगडम मोलस्का, ज्याचं शरीर सॉफ्ट असतं, सॉफ्ट बॉडी असणाऱ्या ॲनिमलचा ग्रुप म्हणजे मोलस्का. सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स, फायलम मोलस्का. आता मोलस्काच्या कॅरेक्टर्स आपण पाहूया. ऑर्गन सिस्टीम, पुढे सर्वांमध्ये ही कॅरेक्टर आपण बोललेलोच आहे. बायलॅटरल सिमेट्रिक आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. हे आपल्याला याच्यापूर्वी झालंय ते हे कॉमनच आहे इकडं पण. सिलोमेट आहे, ट्रू सिलोम आहे. आता याच्यामध्ये सिलोम थोडा रिड्यूस झालेला असतो पण सिलोमेट आहेत. हे काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत. हॅबिटॅट म्हटलं तर काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत. इथं ऑक्टोपस पाहिला की नाही बघा, 8 दिसतात की. हे ऑक्टोपस फार हुशार आहे, त्याचा ब्रेन वगैरे चांगला डेव्हलप झालेला असतो. आणि आपल्याकडं फुटबॉलच्या ज्या स्पर्धा असतात, कोण जिंकणार याचं भविष्यवाणी वर्तवण्यासाठी ऑक्टोपसचा वापर केला जातो आणि बहुतांशी वेळा खरंही ठरतं. आता प्रत्यक्षात हे खरं खोटं हा वेगळा विषय आहे. भविष्य हे कोणी ठरवून होणार नाही, भविष्य आपलं आपल्याला घडवावं लागणार आहे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. या शरीराच्या टोकाला माउथ आहे. एलिमेंटरी कॅनॉल असा जाणार आणि पुन्हा असा येणार, ॲनस इकडं येणार. तसं इथं काढलेलं आहे. पण यू शेप्ड एलिमेंटरी कॅनॉल असतो. यू शेप्ड एलिमेंटरी कॅनॉल. त्याचं जे माउथ आहे ते रॅस्पिंग म्हणजे जे फूड घेतलंय ते कट करून व्यवस्थित पुढं पाठवण्यासाठी रॅस्पिंग ऑर्गन म्हणून काम केलं जातं. इथं डायजेस्टिव्ह ग्लँड दिसतात, स्टमक दिसतं, इंटेस्टाईन दिसतं, ॲनस दिसतं. रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी ॲक्वॅटिक असतील तर गिल्स असणार आणि टेरेस्ट्रियल असतील तर पल्मोनरी सॅक असणार रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी. पहा इथं दिसतंय आपल्याला पल्मोनरी सॅक आहे हे. पल्मोनरी सॅक या पोझिशनला असतं पल्मोनरी सॅक. आणि ॲक्वॅटिक असतील तर त्याच्यामध्ये गिल्स आपल्याला पाहायला मिळतात. सर्क्युलेटरी सिस्टीम मोस्टली ओपन टाईपचे आहेत, काही रेअर एक्झाम्पल सोडले. जसं सेपिया ऑक्टोपस त्याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, बाकीच्या मध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आणि यांच्यामध्ये हिमोसायनिन नावाचा कॉपर कंटेनिंग पिगमेंट असतो ब्लड मध्ये आणि त्यामुळं यांचं ब्लड ब्ल्यू कलरचं दिसतं. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये बघा हार्ट पासून बॉडी कॅव्हिटी मध्ये ब्लड सोडलं, पुन्हा कलेक्ट केलं, हार्ट कडे आणलं. पहा हार्ट कडून बॉडी कॅव्हिटी मध्ये पंप केलं, बॉडी कॅव्हिटी कडून गिल्स कडे आणलं, गिल्स कडून ऑक्सिजन घेतला, पुन्हा हार्ट कडे आणलं. अशा प्रकारे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्यामध्ये आहे. रिप्रोडक्शन डायोसियस आहेत.
ओव्हीपॅरस अंडी घालणारे आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अशा आहेत. पहा इथं आता युनिक फीचर्स याच्या आपण पाहूया. बॉडी हॅज हेड, विसरल मास किंवा विसरल हम्प आणि मस्क्युलर फूट. 3 भागामध्ये डिवाइड झाली. पहा हे हेड आहे, हे विसरल मास आहे आणि हा मस्क्युलर फूट आहे. अशा 3 भागामध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे. या ठिकाणी हे मॅन्टल हे कवच, हे सेल, अशी सेल शिंपले आपण पाहिलेले आहेत. हे याच्यावरती कव्हरिंग, विसरल मास वरती कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळतं. एलिमेंटरी कॅनॉल यू शेप्ड आहे. इथं मॅन्टल कॅव्हिटी मध्ये, मॅन्टल कॅव्हिटी आहे या ठिकाणी, त्यात गिल्स असतात रिस्पिरेशनच्या प्रोसेस साठी. आणि जे हेड आहे त्या हेड मध्ये काय आहे, या हेड मध्ये असे टेंटॅकल्स असतात. असे 2 गोगलगाय आपण पाहिली, टेंटॅकल्स, आणि त्याच्या टोकाला डोळे. असे सेन्स ऑर्गन, सेन्सरी टेंटॅकल्स आहेत. त्यानंतर कॅल्कॅरियस सेल, शिंपले पाहायला मिळतात आपल्याला. कॅल्कॅरियस सेल त्यामध्ये आहे. आता बघा, फीदर लाईक गिल्स फॉर रिस्पिरेशन अँड एक्सचेंज ऑफ, म्हणजे सॉरी एक्सक्रीशन. गिल्स, फीदर लाईक, इथं पिसासारखं गिल्स दिसतात रिस्पिरेशन आणि त्याचबरोबर एक्सक्रीशन साठी. मॅन्टल अँड रॅडुला आर सीन. मॅन्टल म्हणजे काय, मेम्ब्रेन विच कव्हर्स विसरल मास. या विसरल मासच्या वरती जे कव्हरिंग आहे, पहा हे विसरल मास आहे, त्याच्यावरती हे जे कव्हरिंग असतं त्याला म्हणायचं मॅन्टल. आणि यांच्यामध्ये इथं कॅव्हिटी जी तयार होते त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो मॅन्टल कॅव्हिटी. रॅडुला, फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन. रॅडुला म्हणजे हे माउथ कटिंग करण्यासाठी, म्हणजे असा पहा इथं दाखवलेला आहे, असा कटिंग करण्यासाठी फूड जे घेतलंय त्याच्यासाठी हा ऑर्गन आहे. माउथ ऑफ मोलुस्का, फीडिंग साठी लागतो हा. तर अशा काही युनिक कॅरेक्टर्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहा इथं नर्व कॉलर आहे, रिट्रॅक्टर मसल्स आहेत. त्यानंतर इथं वरती बघा सगळे पार्ट व्यवस्थित दाखवलेले आहेत. याच्यामध्ये मसल्स पण दाखवलेले आहेत, नर्व्स पण दाखवलेले आहेत. एलिमेंटरी कॅनॉल तर पाहिलेलाच आहे, हार्ट ओपन सिस्टीम इथं पाहिलेली आहे, हे गिल्स पाहिलेले आहेत आपण. मॅन्टल कॅव्हिटी मध्ये आहे, सेल कवच बनवलेलं आहे त्यांनी. एक्झाम्पल कोणते याच्यामध्ये, पाहिलंय की नाही आपण, पाहिला ऍपल स्नेल म्हणतो आपण, पिंक टाडा, पर्ल ऑयस्टर. आपल्याला मोती मिळतात की नाही, सेपिया, कटलफिश. नॉन कॉर्डेट मध्ये काही जणांना आपण फिश म्हणतो, पण खोटे फिश आहेत, फॉल्स फिश आहेत ते, खरे फिश नाहीत. खरे फिश फक्त कॉर्डेटामध्ये आहेत. पहा लोलिगो, स्क्वॅड, ऑक्टोपस, डेव्हिल फिश. हुशार असतो, याचा ब्रेन चांगला डेव्हलप झाला, नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली चांगली.
त्यामुळं भविष्यवाणी वर्तवण्यासाठी वापरतात म्हणे ह्या. अप्लायसिया सी हेअर, डेंटालियम टस्क सेल, चेटोप्लेरा प्लुरा चायटॉन. पहा काय सुंदर फोटोग्राफ आहे. त्यावरूनच आपल्याला आयडिया येते. फायलम इकायनोडर्मॅटा, ज्याची स्किन स्पाइनी असते. बघा इथं स्पाइनी स्किन दिसते आपल्याला. अशी स्पाइनी स्किन असलेला ॲनिमलचा ग्रुप म्हणजे इकायनोडर्मॅटा. डर्मा म्हणजे स्किन. आता आपल्याला काही कॅरेक्टर इथून पुढे सगळ्यांनाच आहेत. काय? ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री. मेजॉरिटी याच्यातले ॲडल्ट असतात ते रॅडियल सिमेट्रिक आहे, म्हणजे कोणत्याही प्लेन मधून कट केलं तर 2 समान भाग होणार. पण यांचा जो लार्वा असतो तो लार्वा मात्र बायलॅटरल सिमेट्रिक आहे. पहा इथं फोटोग्राफ दिसतात. हे रॅडियल सिमेट्रिक आणि बायलॅटरल सिमेट्रिक लार्वा आहेत त्याचे. ट्रिप्लोब्लास्टिक 3 जर्म लेअर. पुढं सर्वांना हीच कॅरेक्टर येणार. सिलोमेट, सिलोम कॅव्हिटी आहेच, ट्रू सिलोमेट आहेत हे. एक्सक्लुझिव्हली मराईन वॉटर मध्ये हे आढळतात. स्टारफिश. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. या ठिकाणी बघा वेंट्रल साइडला माउथ आहे आणि डॉर्सल साइडला ॲनस आहे. वेंट्रल साइडला माउथ, डॉर्सल साइडला ॲनस. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मध्ये हे एलिमेंटरी कॅनॉल आहे. इथं दिसतो आपल्याला. इथं त्यानंतर डर्मल ब्रँकी, स्किन गिल्स और पॅप्युली, ट्यूबफिट. इथं ट्यूबफिट स्ट्रक्चर दिसतात आपल्याला. पहा ट्यूबफिट लोकोमोशनच्या प्रोसेससाठी ट्यूबफिट आहे. तिथं ट्यूबफिट दिसतात इथं लोकोमोशनच्या प्रोसेससाठी. आणि इथं कॅनॉल सिस्टीम असते. हा पहा इथं एक सेंट्रल डिस्क आहे. त्यानंतर इकडं कॅनॉल कुठले? रिंग कॅनॉल आहे. हा सेंट्रल डिस्क आहे. इथं रिंग कॅनॉल आहे आणि इकडं खाली आलेले हे सगळे रॅडियल कॅनॉल आहेत. आणि हे खालच्या बाजूनं कशाला जोडलेले आहेत तर हे ट्यूबफिटला जोडलेत. वरनं पाणी घेणार, सगळ्या कॅनॉल मध्ये पाणी पाठवणार आणि कॅनॉल मधून खाली ट्यूबफिट मधून पाण्याचे फवारे बाहेर मारणार. अशा प्रकारची स्पेशल वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इकायनोडर्म मध्ये आहे. लोकोमोशन साठी ट्यूबफिट नावाचे हे छोटे छोटे स्ट्रक्चर दिसतात आपल्याला इथं आहेत. मॅड्रेपोराइट बघा, मॅड्रेपोराइट नावाचे स्ट्रक्चर याच्यावरती आहेत. काय? त्याच्यामध्ये हे छोटे छोटे स्पाइन्स आणि गिल्स आपल्याला पाहायला मिळतात. रिप्रोडक्शन कसं यांचं हे डायोसियस आहेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. सिलिएटेड फ्री स्विमिंग लार्वा यांच्यामध्ये पाहायला मिळतो. पहा लार्वा. त्यानंतर युनिक फीचर्स यांच्यामध्ये काय काय दिसल्या? दे हॅव एंडोस्केलेटन कॅल्कॅरियस ऑसिकल्स. यांच्यामध्ये एंडोस्केलेटन दिसतं कॅल्कॅरियस.
हा स्पायनी बॉडीड आहेत ते. हेड नसतं यामध्ये, हेड इज अब्सेंट. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट. ही जी आहे सिस्टीम पहा, हा ही जी सिस्टीम दिसते आपल्याला, इथं ओपनिंग दिसतं, इथून हे हा बघा एक कॅनॉल दिसतो, पुन्हा हे साईडनं रॅडियल कॅनॉल आहेत, सेंट्रल कॅनॉल, रॅडियल कॅनॉल आहेत, खाली ट्यूब फीट आहेत सगळ्या बाजूनं, आणि इथं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम स्पेशल टाईपची या ठिकाणी पाहायला मिळते. बघा ट्यूब फीट इथं दिसतात आपल्याला क्लिअर. एक्सक्रिटरी सिस्टीम नसते, डायरेक्ट अॅमिनो ऍसिड बाहेर टाकतात, म्हणून ॲमिनोटेलिक म्हणतो यांना आपण, ॲमिनोटेलिक म्हणतो. त्यानंतर वॉटर व्हॅस्क्युलर किंवा त्यालाच आंबोलॅक्रल सिस्टीम म्हणतो आपण. इन दिस सिस्टीम सी वॉटर एंटर्स थ्रू पोरस प्लेट कॉल्ड ॲज मॅड्रेपोराइट. इथं बघा मॅड्रेपोराइट नावाची पोरस प्लेट आहे. बघा इथं हे प्लेट आहे, त्यातून पाणी आत येतं. हा गोल कॅनॉल आहे त्यात जातं, तिथून रॅडियल कॅनॉल मध्ये पाणी येणार आणि त्यातून पुन्हा हे पाणी ट्यूब फीट मध्ये पोडियामध्ये येतं. आणि त्याचा उपयोग काय? इट्स फंक्शन्स आर लोकोमोशन, रिस्पिरेशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड एक्सक्रीशन ऑल्सो. इतकी कामं करतात, इतकी कामं केली जातात. ही स्पेशल सिस्टीम यामध्ये आहे. यावर MCQ बनणार. एक्झाम्पल्स पहा. स्टारफिश आहे, त्याला अस्टेरियाज म्हणतो आपण. इकिनस आहे, सी अर्चिन, इकिनोकार्डियम, एंटेडॉन, सी लिली, ऑफियुरा, बॉटल स्टार, कुकुमारिया, सी कुकुंबर, असे अनेक महत्वाचे एक्झाम्पल्स यामध्ये आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल किंवा नेक्स्ट फायलम हेमिकॉर्डेटा. बॅलॅनोग्लॉससचा मोठा फोटोग्राफ दिसतो. हेमिकॉर्डेटा. आता आपण कॉर्डेटाच्या जवळ पोचलोय. हेमिकॉर्डेटा ही कनेक्टिंग लिंक आहे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मध्ये. बघूया कॅरेक्टर आता. हेमिकॉर्डेटा was earlier considered as a subphylum of Chordata. पूर्वी याला कॉर्डेटाचा पहिला ग्रुप कन्सिडर करायचे, कारण याच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट आपल्याला पाहायला मिळतात म्हणून असं नाव दिलंय. ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन यामध्ये आहे, ऑर्गन सिस्टीम ग्रेड. पुढे सर्वांमध्ये तीच आहे. बायलॅटरल सिमेट्रिक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक सर्वच आहेत पुढचे सगळे. त्यानंतर सिलोम, ट्रू सिलोमेट आहेत सर्वच, ट्रू सिलोमेट आहेत हे सगळे. एक्सक्लुझिव्हली मराईन, मराईन वॉटर मध्ये हे मराईन वर्म आहे ना, हा मराईन वर्म आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट असणार, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इथं. रेस्पिरेटरी सिस्टीम, गिल्स आहेत का? हे गिल स्लिट दिसतात की नाही? इथं गिल स्लिट दिसतात. सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईपची आहे. आणि रिप्रोडक्शन यांच्यामध्ये सेक्शुअल आहे, डायोसियस, मेल आणि फिमेल सेपरेट आहेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट म्हणजे लार्वल कंडिशन आहेत. आता याच्या युनिक फीचर्स काय? वर्म लाईक सिलेंड्रिकल बॉडी. इथं पाहिलं तर लक्षात येईल, वर्म लाईक सिलेंड्रिकल बॉडी आहे.
अँटेरियर पार्ट जो आहे त्या बॉडीचा त्याला आपण प्रोबॉसिस म्हणतो. आणि हा राहिलेला लांब, हा मध्ये कॉलर आहे आणि राहिलेला हा लांब पार्ट जो आहे त्याला आपण ट्रंक म्हणतो. या कॉलर रिजन मध्ये, कॉलर रिजन बियर्स स्टोमोकॉर्ड, रुडिमेंटरी स्ट्रक्चर सिमिलर टू नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी असतं. फार महत्वाची कॅरेक्टर आहे हा स्टोमोकॉर्ड. त्या कॉलरमध्ये स्टोमोकॉर्ड हा पार्ट जो आहे दॅट इज सिमिलर टू नोटोकॉर्ड. एक्सक्रीशन बाय प्रोबॉसिस ग्लँड, या प्रोबॉसिस ठिकाणी प्रोबॉसिस ग्लँड आहेत आणि त्याच्या मदतीनं एक्सक्रीशनची प्रोसेस केली जाते. एक्झाम्पल, बेलॅनोग्लॉसस टंग वर्म म्हणतो आपण आणि सॅकोग्लॉसस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत.